उलटला। काल संध्याकाळी 5च्या दरम्यान आडोशी बोगद्याजवळ आणि हा टँकर उलटल्याच्या नंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना हा प्रत्येकाला करावा लागतोय। त्यामुळे प्रशासन असो, सत्ताधारी असो, इथली व्यवस्था पाहणारी टीम असो, सगळ्यांना सवाल विचारले जातात की योग्य वेळी पावलं का उचलली गेली नाही ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी। आणि आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की मुंबईच्या उंबरठ्यापासून म्हणजे पनवेलपासून जर तुम्ही पुण्याचा प्रवास सुरू करत असाल तर पनवेलपासूनच ट्रॅफिक जामचा सामना या एक्सप्रेस वेसाठी करावा लागतोय। या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा कुणीही वाली शिल्लक नाहीये। टोल घेणारे आणि प्रशासन चालवणारे सगळ्यांनी प्रवाशांना वाऱ्यावर सोडलंय। जे प्रवासी गेल्या 24 तासांपासून या कोंडीमध्ये अडकलेत त्यांच्याजवळचं पाणी संपलंय, मोबाईल चार्ज नाहीये, खाण्यापिण्याचं साहित्य संपलंय। अनेकांना विमान पकडायचं होतं, काहींना रुग्णालयात यायचं होतं, काहींना अन्य महत्त्वाची कामं होती, पण सगळेजण या वाहतूक कोंडीतच अडकून पडले आणि कामं तशीच राहिली। अव्वाच्या सव्वा टोल भरून सुद्धा लोकांच्या समस्यांना पारावार शिल्लक नाहीये। त्यामुळे प्रशासनानं प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असं आवाहन एबीपी माझाच्या वतीनं केलं जातंय। एका बाजूला ड्रोन दृश्य आहेत तर दुसऱ्या बाजूला आमच्या प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यातनं टिपलेली दृश्य आहेत। जिथवर नजर जाते तिथवर ही वाहतूक कोंडीच अनुभवायला मिळते। सध्या आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, मुंबईच्या उंबरठ्यावरती आहे म्हणजे पनवेल परिसरात, जिथून आता एक्सप्रेसवेला लागायचं असेल तर ट्रॅफिक जॅमची सुरुवात होते। ईशान, काय परिस्थिती आहे? म्हणजे पनवेल क्रॉस केलं की जवळपास एक्सप्रेसवे सुरू होतो, पण आता तू जिथे उभा आहेस तिथून दृश्य काय दिसतंय? दाखवतो थेटपणे आपण बघू शकतो लांबच लांब रांगा या आपल्याला सध्या दिसत आहेत। पण ही रांग कोणत्याही चार चाकीची नाहीये तर संपूर्णपणे जड वाहनांची आहे। आपण बघू शकतो मोठमोठ्या लॉरी असतील, ट्रक असतील, जे 16 टायरचे ट्रक म्हणतात, म्हणजे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती माल वाहतूक ही होत असते, अशा ट्रकांचीच आपल्याला रांग दिसते। त्यामुळे कुठेतरी हा प्रश्न उपस्थित होतो, पोलीस यांना कसे सोडतायत, कशा परवानगी देत आहेत? आपल्याला माहिती असेल की घाट परिसर हा संपूर्णपणे वाहतूक कोंडीने भरलेला आहे। आता मी ज्यावेळेस पनवेल वरून येत होतो कळंबोली, जिकडून हा महामार्ग चालू होतो, तिथपासून संपूर्णपणे ट्रॅफिक म्हणजे वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे। पण सध्या मी दाखवतो जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आपल्याला जड वाहनच दिसत आहेत। त्यामुळे चार चाकी वाहनं असतील त्यांचा कुठेही आता पत्ता नाही। त्याचसोबत जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे आज मोठमोठ्या गाड्यांमधून नाहीतर बसमधून फिरतायत, त्यांना देखील अडचण येते। सध्या दृश्यांमध्ये दाखवतो संपूर्णपणे ही जड वाहनच आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासन कुठेतरी हतबल झाले का? त्यांच्याकडून ही जी जड वाहनं आहेत ही थांबवण्यामध्ये अपयश येतंय का? असे प्रश्न आता उपस्थित होतात। ही जड वाहनं तीन लेन आहेत सध्या या महामार्गावरती। जर तिन्ही लेनमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर चार चाकी वाहनं कुठल्या रस्त्याने जाणार? त्याचसोबत बस कुठून जाणार असा प्रश्न उपस्थित होतो। यामध्ये जर एक वाहन बंद पडलं तर संपूर्णपणे एक रस्ता बंद होतो। हे देखील पोलिसांना आता समजणं गरजेचं आहे। या संपूर्ण ही जी जड वाहनं आहेत ही थांबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नाहीतर जे अगदी बरोबर आहे ईशान की ट्रॅफिकची कोंडी किंवा वाहतूक कोंडी या जड वाहनांमुळे आणखी वाढू शकते। त्यामुळे तातडीनं पावलं उचलणं प्रशासनानं, वाहतूक पोलिसांनी हे खूप गरजेचं बनलंय। तुझ्याकडनं आम्ही अपडेट जाणून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर 24 तास उलटून गेलेत तरी सुद्धा एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे। पोलिसांनी सांगितले आणखी 4 ते 5 तास लागतील ही सगळी वाहतूक सुरळीत होण्यासाठी, पण 20-20 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। प्रवाशांनी करायचं काय सवाल उपस्थित होतोय। पोलीस काय माहिती देतात आपण पाहूया। आज सकाळपासून पुन्हा ही कार्यवाही चालू करून येऊन त्या ठिकाणी लिकेज कमी होण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर जे घटक केमिकल कंपाऊंड्स आहेत त्याचा वापर करून लिकेज बऱ्याच प्रमाणात त्यांनी कमी केलेला आहे। पण ते 100% पूर्ण कमी झालेलं नव्हतं। त्याकरता नंतरचा टप्पा म्हणून या ठिकाणी त्यांनी जे पलटी झालेले टँकर आहे त्यातील गॅस हा रिकाम्या टँकरमध्ये होस पाईपच्या आधारे तो भरण्यात आलेला एक टँकर आत्ताच भरून पूर्ण झालेला आहे। त्यानंतर दुसरे 2 टँकर आणखीन आलेले आहेत, ते डिप्रेशराईज करून त्या ठिकाणी ते टँकर भरण्याचं काम होईल। आणि जसं त्यातलं वजन कमी होईल, गॅस कमी होईल, त्यानंतर ते क्रेनच्या सहाय्यानं ते तो टँकर आहे तो उचलला जाईल आणि दुसऱ्या वाहनावरती बसवून तो मुवमेंट केला जाईल। आणि ज्यावेळेस ही मुवमेंट पूर्ण होईल त्यावेळेस ही वाहतूक पूर्णपणे चालू होईल। पण जेव्हा हा टँकर उलटला तेव्हाच तातडीच्या उपाययोजना का करता आल्या नाहीत असा संतप्त सवाल या ट्रॅफिक जॅममध्ये गेल्या 24 तासांपासून अडकलेल्या प्रवाशांकडून व्यक्त केला जातोय। आता 24 तासानंतर एक प्रकारे प्रशासनाला उशिराचं शहाणपण सुचलं असं काहीसं चित्र दिसतंय। कारण आडोशी बोगद्याजवळ
केमिकल भरण्यासाठी म्हणजे जो अपघातग्रस्त ट्रक आहे त्यातलं केमिकल दुसऱ्या ट्रकमध्ये शिफ्ट करण्यासाठी एक वेगळा टँकर मागवला गेला आणि आता अपघातग्रस्त टँकरमधलं ज्वलनशील गॅस हा दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यास सुरुवात झाली आहे आणि पुढच्या 2 तासात मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग हा खुला होण्याची शक्यता सध्या व्यक्त होते, पण 4 ते 5 तास अजूनही लागतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येते. आणि अर्थातच प्रवाशांचे इतके हाल होत असताना या खात्याशी संबंधित जे मंत्री आहेत, जे आपले सत्ताधारी आहेत, त्यांना प्रश्न विचारणं तर क्रमप्राप्त होतं. जेव्हा एकनाथ शिंदेना ते सोलापूरमधल्या सभेमध्ये असताना या ट्रॅफिक जाम बद्दलचा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी काय भूमिका घेतली हे तुम्हीच पहा. भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई. चालू आहे भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई. चालू आहे भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई. चालू आहे. तर पत्रकारांनी जेव्हा विचारलं एकनाथ शिंदेंना की गेल्या 20 तासापासून हा एक्सप्रेस बंद आहे तेव्हा त्यांचं एका शब्दातलं उत्तर होतं, सगळं काही सुरळीत सुरू आहे, सगळं काही चालू आहे, पण परिस्थिती 24 तासानंतर सुद्धा तशीच आहे. ट्रॅफिक जाम आहे, प्रवाशांचे हाल होतात. कालपासून जे प्रवासी या ट्रॅफिक जाममध्ये वाहतूक कोंडीमध्ये अडकले, प्रत्येकाचं काही ना काहीतरी महत्त्वाचं काम होतं मुंबईच्या दिशेनं. यातल्या अनेकांशी एबीपी माझानं संवाद साधून त्यांची आत्ताची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रवाशांनी काय म्हटलं आपण पाहूया. प्लेट बघा 1 वाजून आम्ही अडकून बसलोय. मी रात्री 1 वाजून कमी आता कमी 17-18 तास झालं. पाणी नाही, काय भेटत नाही. एवढी हालत बेकार झाली. काय पाणी नाही, काय नाही, सोय कशाची नाही झाली. जे काही आम्ही आमच्या सोबत आणले होतं, चपाती भाजी, मुलांसाठी बिस्किट, तेच दिलेलं आहे मुलांना. काही म्हणजे कोणी दखल घेतलेली नाहीये. एवढं टोल नाक्यावरती तुम्ही पैसे भरता, जर या असे प्रॉब्लेम झाल्यावर तुम्ही काहीतरी आमची सोय करायला पाहिजे होती, पण कुणी काही सोय केलेली नाहीये. काल आम्ही 8 वाजल्यापासून बसलो गाडीमध्ये. आता ऍक्च्युली 25 आवर्स तरी झाले. मला ऍक्च्युली आज ऑफिसला पण जायचं होतं, पण ऑफिसला पण जाता नाही आलं कारण की पूर्ण ट्रॅफिकमध्ये आणि खायला पण नाहीये आणि पाणी पण नव्हतं. आमची इतकी वाईट अवस्था झाली की आम्ही पाणी करून नंतर मग आम्हाला 12-1 वाजता पाणी भेटलं ना. कुठे वॉशरूमला जाऊ शकतो कारण की पूर्ण ह्याच्यावरतीच आहे ना, असं वॉशरूमची पण सोय नाही कुठेच. काहीच खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले त्याच्यामुळे. आणि गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत. निवडणुकीमध्ये दिसणारी नेत्यांची तत्परता ही लोकांच्या समस्या सोडवताना का दिसत नाही? एक्सप्रेसवेवरती टोल वसूल करणाऱ्या आयआरबीनं लोकांच्या मदतीसाठी काय प्रयत्न केले? वाहतूक कोंडीबाबत जबाबदार मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःहून पुढे का आले नाहीत? कारण त्यांच्याकडे अर्थातच या खात्याची जबाबदारी आहे. एखाद्या घटनेवरती तात्काळ उपाययोजना करणारी यंत्रणा आपल्याकडे नाही का? आणि प्रवाशांना झालेला मनस्ताप सोबतच त्यांचं नुकसान कसं भरून निघणार? त्यामुळे 24 तास उलटून गेले तरी सुद्धा एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी ही अजूनही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी या वाहतूक कोंडी संदर्भातली अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी तातडीची उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. अशी घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याची चाचपणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय. कारण ही 2 मोठी शहरं आहेत, एकीकडे मुंबई आहे, दुसरीकडे पुणे आहे. या दोनही शहरांना, महानगरांना जोडणारा हा एक प्रकारे ब्रिज आहे, हा रस्ता आहे. आणि या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना झालेला त्रास आणि भविष्यात अशी घटना घडू नये आणि जर घडली तर कोणत्या पद्धतीची सज्जता असावी या संदर्भात चौकशी करून शिफारशींसह एक सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी MSRDCला दिलेले आहेत. राज्य सरकारमधल्या उच्चपदस्थ सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आणि यापुढे आपण काही राजकीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत. बातमी आहे अजित पवार